आणि टीना दोघेही जुडवा बहीण असतात. दोघींचंही व्यक्तित्व एकमेकांपासून सगळं वेगळं असतं, पण त्या दोघांमध्ये खूप चांगलं जमायचं. आणि दोघी अनाथ असल्यामुळे ते गरिबीमध्ये जगत असायचे आणि घर चालवण्यासाठी प्रधानच्या घरी काम करत असायचे. आज ते घरामध्ये दोघे एकमेकांशी बोलत होते. मला अजून प्रधानच्या घरी काम नाही करायचे टीना. भले आपण तिथे काम करतोय, पण आपल्या कष्टाचे पैसे घेतो आपण. ज्यावेळेस त्याला आपण पैसे मागतो तो देतच नाही. रागाला का जातेस ग दीदी? आज जाऊन मी त्यांच्याशी बोलते, ते आपल्याला पैसे देतील. तू मनाने खूप चांगली आहेस दीदी. तुलाही माहितीये गावामध्ये किती वर्षांपासून रोग पसरलेला आहे आणि औषधं फक्त प्रधानकडेच मिळतात. तर आपल्याला ही समजदारी दाखवावीच लागेल ना. तू फक्त 5 मिनिट मोठी आहे माझ्यापासून, तरी मी तुझं ऐकते. जर मी मोठी असते ना, मी आत्ता त्याच्याकडून पैसे काढले असते. हो, ते तर आहेच. प्रधान त्याच्या घरामध्ये एक रसायन तयार करत असतो. आज परत यांना अनाजावर फेकून देईल आणि गाववाल्यांना देऊन देईल. आणि मग जेव्हा ते बिमार पडतील तर त्यांना औषधांच्या बदल्यात आपल्याकडे काम करविल. हे गाववाले फक्त माझ्यासाठीच बनलेले आहे आणि ही महामारी मी कधीच जाऊ नाही देणार. रसायन तयार झालेलं असतं आणि प्रधान शेताकडे त्याला झळपण्यासाठी जात असतो. खरं बघायला गेलं तर गावातल्या महामारीचं कारण हा प्रधानच असतो. ज्या प्रकारे तो शेतामध्ये आता हे रसायन छिडकत आहे ना, अगदी त्याचप्रमाणे मागच्या 2 वर्षांपासून प्रधान या छिडकावामुळे पूर्ण गावाला महामारीने ग्रसित केलेला आहे. आणि नंतर औषध देण्याच्या बदल्यामध्ये तो गावाकडून त्यांचं शेत घेत असायचा. कधी पण हे गाव समोर नाही जाऊ शकणार. जर जाणार तो फक्त तो मी. प्रधान तिथून घरी निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी टीना आणि रीना सकाळ सकाळ त्याच्या घरी काम करायला जातात. काम संपल्यानंतर ते दोघेही प्रधानकडे जातात पैशाचं बोलणी करायला. प्रधानजी, ते पैशाबद्दल थोडंसं बोलायचं होतं. टीना, मी म्हटलं होतं ना की पैसे मी ह्या महिन्यात नाही देऊ शकत, कारण मला ते गावाच्या लोकांसाठी औषध बनवण्यामध्ये वापर करणार आहे. मी सगळे पैसे पुढच्या महिन्यात देणार. आणि आम्हाला ज्या पैशाची गरज आहे त्याचं काय? तर काय, तू लोकांपेक्षा मोठी आहेस का? उगाचच काहीतरी बोलू नका प्रधानजी. गावापेक्षा मोठी नाही आहे, पण गावाची एक हिस्सा आहे आणि आम्ही दोघी खाण्यापासून वंचित राहू त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? आतापर्यंत मी प्रेमानं बोलत होतो, पण आता ऐक, मी तुला तोपर्यंत एक फुटी कवडी नाही देणार जोपर्यंत मी गाववाल्यांसाठी औषध नाही बनवून घेत. प्रधानजी, तुम्ही फक्त ह्याच महिन्याचे पैसे द्या. आम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये आहेत प्रधानजी. ठीक आहे टीना, तुला पैसे देऊन देतो, पण उद्यापासून इथं यायची गरज नाही आहे. आम्हाला पण नाही यायचं, ठीक आहे ना? प्रधान टीनाच्या हातामध्ये पैसे देतो आणि ते दोघं तिथून घरी जातात. टीना खूप चिंतामध्ये होती. तिच्या बहिणीच्या चेहऱ्यावरती चिंता बघून टीनाने तिला विचारलं, काय झालं? तू काळजीमध्ये का आहेस दीदी? तुला आताही समजत नाहीये रिया. जर आपल्याला कधी त्रास झाला तर औषधही नाही मिळणार आणि काम नसल्यामुळे पैशाची चिंता पहिल्यापेक्षा जास्त भासेल. तर आपण दुसरीकडे काम करूयात ना. दुसरीकडे गावातले सगळे व्यापार प्रधानजीच्या हातामध्ये आहेत आणि आपण दुश्मनी त्यांच्या सोबतच घेतली आहेत. असं कोणताच व्यक्ती नाहीये गावामध्ये की त्याच्याकडे आपल्याला काम मिळेल. हो दीदी, सगळेच्या सगळे ह्या रोगाने ग्रसित झालेले आहेत आणि प्रधानजीच्या आभाराने दबले गेलेले आहेत. मी असं नाही म्हणत आहे की तू चुकीचं केलेलं आहे, पण आपल्याला पुढे काय करायचं याचा विचार तरी करावा लागेल ना. रीना ही गोष्ट ऐकून दुःखी झाली. तिच्या हट्टामुळे दोन्ही बहिणींना एकदम कठीण प्रसंग झेलावा लागला. बघता बघता 1 महिना निघून गेला आणि त्या दोघांकडचा पैसा पूर्णपणे संपून गेला. घरामध्ये राशन काहीच राहिलेलं नव्हतं. शेवटचं जेवण राहिलं होतं जे रीनाने टीनाला जेवायला दिलं. तू जेवण केलंस का? मी तर पहिल्यांदाच खाल्लं होतं दीदी, जेव्हा तू काम शोधायला गेली होतीस. अच्छा, आता तू ह्याला जेवून घे. मी जरा जास्त खाल्लं होतं ना, त्यामुळे थोडंसंच राहिलेलं दीदी. अरे वेडी आहेस का? तू जास्त खाल्लं असतं तरी काही हरकत नव्हती, पण आता आपल्याला उद्यापासून काय करायचं आहे याचा विचार करावा लागेल. हो दीदी, राशन तर सगळंच संपलेलं आहे.
तेवढ्यात घराच्या बाहेर एक भिक्षुक येतो. भिक्षाम देही, भिक्षाम देही. प्रणाम बाबाजी. कल्याण वस्तू काय भिक्षा असेल तर देऊन ते बाळा. बाबा, भिक्षा तर काहीच नाहीये घरामध्ये. थोडंसं जेवण राहिलं होतं ते मी दीदीला वाढलं. क्षमा असावी बाबा. असं का सांगतेस रीना? कोणी ब्राह्मण आणि भिक्षुक आला तर आपल्याला त्याला असं नाही पाठवायचं. पण दीदी. खूपच प्रेम आहेत तुमच्या दोघांत. एक प्रेमामुळे आपली भूक मारून मोठ्या बहिणीला चारते आणि मोठी बहीण लहान बहिणीला धर्माचा मार्ग दाखवते. लहानीचं प्रेम मोठं आहे आणि मोठीचा धर्म मोठा आहे. खूप चांगली गोष्ट आहे. बाबा, तुम्हाला तर घराची परिस्थिती न सांगताच समजली आणि माझ्या व्यवहारासाठी मला क्षमा करा. या क्षमा मागायची कुठलीच गोष्ट नाही आहे बाळा. प्रेमापेक्षा मोठा कुठलाच धर्म नाही अजून. भिक्षुक जेवण संपल्यानंतर तिथून उठून टीनाने रीनाला म्हणतो, मी तुमच्या दोघांच्या सेवाभावापासून खूप जास्त प्रसन्न आहे. बोला, काय हवंय तुम्हाला? बाबा, ह्या गावामध्ये एक महामारी पसरलेली आहे ज्याचा कोणताच उपाय निघत आहे मागच्या 3 वर्षांपासून. बस तुम्ही त्याला ठीक करण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. तो भिक्षुक काहीतरी विचार करून हसतो आणि म्हणतात, जर अशी गोष्ट आहे तर मी तुम्हा दोघा जुळ्या बहिणींना एक औषध देतो. तुम्ही दोघं यात जे पण जेवण बनवणार त्यांना रोगींना हल मिळेल आणि त्यांच्या आरोग्यात वृद्धी आणणार. पण काय बाबा? हे तेव्हाच होऊ शकणार ज्या कोणी साफ मनाने आणि दयाभावला समजणारा ह्या जेवणाला बनवेल. जर कोणी पाखंडी याचा प्रयोग करणार तर त्याची सगळी समृद्धी नष्ट होऊन जाईल. आम्ही तुमचं बोलणं लक्षात ठेवील बाबा. तेवढ्यात जिथं त्यांचं कुटिया होती त्याच्याच समोर एक धाबा प्रकट झाला आणि भिक्षुक हसत हसत तिथून निघून गेला. चल दीदी, आता आपल्याला धाब्यामध्ये काम सुरू करूयात आणि लोकांचं रोग संपून टाकूयात. हो, तुला आणि मला आता अभावामध्ये नाही जगावं लागणार. दोन्हीही बहिणी त्यांच्या धाब्यामध्ये काम चालू करतात आणि काहीच वेळामध्ये तिथं जेवणही बनतं. धाब्याला बघून मालती आणि अन्विता तिथे येतात. अरे टीना, काय चाललंय? हा धाबा कुठून उगवलास? हो ना, असं माना काहीतरी जादूच झालीये. या मावशी, जेवण करून बघा. तुमचा जे काही रोग आहे ना ते सगळं निघून जाईल आणि जास्त पैसेही तुम्हाला द्यायचे नाहीये त्यासाठी. हो, 2 वेळेचं जेवण इथूनच घेऊन जावा. जेवढं तुमचं जेवणाचा खर्च आहे त्याच खर्चामध्ये मी तुम्हाला ढाब्यावरती जेवण घालेल. हो हो, खरंच का ग? घ्या, मामालाही जेवायला दे. हा. त्या दोन्ही बहिणांनी त्या दोघांना जेवण्यासाठी तिथं 2 प्लेट लावले. त्या दोघांनी जेवण संपवलं आणि असं समजा की त्यांची शरीरातले सगळे रोग संपून गेले आणि दोघांना एकदम नवीन ऊर्जा आल्यासारखं वाटलं. हे तर चमत्कारापेक्षा कमी नाही हे बाळा. पूर्ण गाव रोगाने ग्रस्त झालेला आहे. आम्हाला अजून जेवण दे घरी घेऊन जाण्यासाठी बाळा. आम्ही पैसे उद्या देऊ. ठीक आहे मावशी, तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा तुम्ही पैसे द्या. तुम्ही फक्त घरातल्या लोकांची काळजी घ्या आणि पैसे तुम्ही कधीही देऊ शकता. 1 महिना निघून गेला. अन्विता आणि काही गावातली लोक धाब्याच्या बाहेर जेवण्यासाठी थांबले होते आणि तेवढ्यात प्रधान हातामध्ये कागद घेऊन तिथे आला. काय गोष्ट आहे रीना आणि टीना? खूप हसणं सुरू आहे. आता याने पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? रीना, शांत हो. अरे बाळा, रीनाला का थांबवतेस? खरं तर बोलतीये ती. ऐकलंय सगळ्यांची तब्येत ठीक होत आली आहे म्हणून पलटून इतके उत्तर निघत आहेत. प्रधान, तुम्ही औषधाच्या बदल्यात आमच्या शेतामध्ये काम पण करत होतात ना? हो मावशी, यांच्या बोलण्यावरून तर असं वाटत आहे की यांनी पूर्णपणे गावच खरेदी केलेला आहे आणि गावातली सगळी लोक ह्यांची गुलाम आहेत. तुम्ही सगळी लोक शांत व्हा. आपला रोग चांगला झाला त्यामुळे आपल्याला आनंदी व्हायला हवंय. आपण त्या चांगल्या गोष्टी विचार करा आणि असं भांडणं बंद करा.
आताच्या आता तुम्हा सगळ्यांच्या तोंडावर कुलूप बांधतो. हे कागद बघ. प्रधान टीना आणि रीनाला तो कागद दाखवतो. काय झालं बाळा? हे दोघं काय सांगतील मी सांगतो. यांच्या बाबांनी मरण्याच्या अगोदर माझ्यापासून उधार घेतला होता आणि उधार नाही चुकता करण्यामुळे ही जमीन आता माझी आहे. मी यांची गरिबी पाहून काही बोललो नाही, पण आता ही जमीन मला परत हवी आहे. हे खरं आहे. तुमच्या बाबाचे हस्ताक्षर आहेत यावर. हस्ताक्षर? काय झालं मावशी? मालती यासाठीच विचार करतीये कारण तुझ्या वडिलांना वाचायला लिहायला जमत नव्हतं. ते अंगुठा छाप होते. छे, तुम्ही दोघं म्हाताऱ्या माझ्या कामात टांग नका अडू. प्रधान, खूप बोलला तुम्ही. आता तुम्ही इथून जावा. संयम ठेवण्याची एक सीमा असते. टीना कधीही रागाला जात नसायची. तिला रागामध्ये बघून रीनाची डोळे उघडे ते उघडेच राहिले आणि बाकी लोकांचे पण. बघून घेईल तुम्हा सगळ्यांना. असं बोलून प्रधान तिथून निघून गेले. काही दिवस निघून गेले आणि रात्रीच्या चांदण्यांमुळे धरती प्रकाशित झाली होती. प्रधान धाब्याजवळ तोंड झाकून आलेला होता आणि तेच रसायन घेऊन तो त्या धाब्याजवळ घुसला. आता ह्या धान्यांवर पण मी हे रसायन टाकून देणार, ज्यानं जो पण इथे खाईल त्याला रोग लागून जाईल. मग बघतो की किती आवाज निघते ह्या गाववाल्यांची. प्रधान धाब्याच्या अनाजवरती ते रसायन छिडकतो. तेवढ्यात तिथे खटपटची आवाज ऐकून रीना येते. कोण आहे तू? चोर चोर चोर! प्रधान तिथून पळून जातो. टीना रीनाचा आवाज ऐकून बाहेर येते. काय झालं टीना? काय झालं? कोणी चोर इथे आला होता आणि मला बघून पळून गेला. चोरी नाही केली, पण हा वास कसलाय? दोघेही त्या अनाजाला पाहतात तर त्यातून रसायनाचा वास येत असतो. दोघांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मालती आणि अमृताला हे दाखवायला बोलवलं. काय झालं टीना? हे अनाज बघा मावशी, यावर रसायन छिडकलेलं आहे आणि गावातल्या लोकांचं कारणही हेच रसायन आहे. पण हे तुला कसं माहिती? खरी गोष्ट ही आहे मावशी की टीनाने बाबांच्या वरदानाबद्दल सगळं काही सांगितलं आणि तिने सांगितलं की आता तिला सगळे रोग समजतात आणि त्याचं निवारणही करू शकते. अच्छा, तर ही गोष्ट आहे. पण हे केलं कोणी असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझी योजना ऐकावी लागेल. काही वेळानंतर तिथे प्रधान येतो. धाब्यावरती बसलेल्या सगळ्या लोकांचं पोट दुखू लागतं आणि प्रधान हे बघून म्हणतो, बघितलं या बहिणींचा साथ द्यायचा नतीजा. मला तर पहिलेपासूनच माहित होतं की हा कुठल्या रोगचं निवारण नाही आहे. या प्रकारच्या औषधी फक्त माझ्याकडे आहे. प्रधान, काही दवाई दे. खूप पोट दुखत आहे. घ्या औषधी. असं वाटतंय खूप तयारीमध्ये आलाय प्रधानजी. तुम्हाला कसं माहिती की आम्हाला औषधाची गरज असेल? ते मी तर फक्त सोबत घेऊन फिरतो. माहित नाही कधी कामी पडेल तर कामी आली. आणि जर ते चिंटू घेऊन येतोय ते काय आहे? चिंटू नावाचा मुलगा तेच रसायनचा डब्बा घेऊन येतोय जे काल प्रधान छिडकत होता. काही लक्षात आलं? पण मला वाटलं की तुम्ही मला बघितलं नाही. आता माझा संशय खरा निघाला. म्हणजे काल जो चोर घरामध्ये आला होता तो तुम्ही होता. रीनाने रात्री जो डब्बा बघितला होता, मी फक्त त्याच सारखा दिसणाऱ्या डब्याचा बंदोबस्त केला आणि तुम्ही स्वतःच फसलात. एवढ्या वर्षापासून तुम्ही आम्हाला रोगग्रस्त करत होतात आणि औषध देऊन महान बनता. निघून जा या गावातून. प्रधान तिथून पळून गेला. या घटनेनंतर गावामध्ये कधीही रोगामुळे कोणालाही त्रास नाही झाला आणि जादुई धाबा चालतच राहिला.